नमस्कार, सोनाली किचनमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर व्हिडिओमध्ये बघितलंच असाल तर आपण घेतला आहे कोबी कट करून आणि त्याचाच आपण करणार आहोत पराठा। नाश्त्यासाठी खास मेनू तयार करत आहोत। तर इथं अर्ध्यातला अर्धा कोबी कट करून घेतला आहे बारीक आणि आहे 4 माणसांना पुरेल एवढा आपण तयार करणार आहोत नाश्ता। तेवढ्या मापाने आपण गव्हाचं पीठ घेतलं आहे। कांदा घेतले 2 मीडियम साईजचे कट करून ते सुद्धा त्यामध्ये घातलेत। कोबी सुद्धा घातला आहे। हळद, धना पावडर, गरम मसाला आणि जिरा पावडर आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून घेतली आहे। कसुरी मेथी आणि हे आहे एक 4-5 मिरच्या, लसूण आणि आलं थोडं घालून हे मिक्सरला बारीक करून घेतलं आहे आणि हे घालायचं पिठामध्ये आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हे पीठ मळण्यासाठी जास्त पाणी लागत नाही। तर कमी पाण्यामध्ये असा मस्त असा गोळा तयार होतो। तर एक फुलपात्र भरून मला एवढं पाणी लागलं हे मळण्यासाठी। तर पाण्याचा जास्त वापर करायचा नाही तर काय होतं तर पीठ हे आपण लाटताना पळपूट लाटण्याला चिटकतं आणि पराठा चांगला होत नाही। तर चला एक 10 ते 15 मिनिटं हा पीठ मुरण्यासाठी ठेवलं। तर सर्व तयारी करून घेतली आहे। तर पराठ्याची आपण कोबीचा पराठा करणार आहोत, मस्त असा नाश्त्यासाठी योग्य पर्याय असणारा। तर हे गोळा करून घ्यायचा आणि पिठामध्ये बुडवून घ्यायचा। तर असाच पोळा आपल्याला पराठा लाटता येत नाही तर पीठ लावूनच लाटावा लागतो। तर बघा मस्त असा आपण लाटून घेतला आहे। कोबी आणि कांद्यामुळे जास्त पसरता येत नाही तर मीडियम साईजचं असं लाटून घ्यायचं छोटे छोटे आणि तवा गरम झाल्यानंतर थोडंसं तेल सोडायचं तव्याला, मगच हा पराठा टाकून घ्यायचा म्हणजे पराठा खाली चिटकत नाही। तर खालून वरून मस्त असं तूप लावून करपूस असा पराठा भाजून घ्यायचा। तर हा पराठा आपण दह्याबरोबर, शेंगदाणे चटणी असू दे किंवा खरड्याबरोबर खाल्ला तरी चालतो। तर असा सुद्धा छान लागतो कारण की ह्यामध्ये असते मिरची आणि कांदा आहे, धना पावडर आहे, जिरा पावडर आहे, त्यामुळे खमंग असा पराठा तयार झाला आहे इथं हिरवा। तर आपण तयार केला आहे मस्त असा कोबी पराठा। आपल्या चॅनलवर आहे बटाटा पराठा, तो सुद्धा नक्की बघा आणि त्या पद्धतीने ट्राय करा। तर बघा पराठा तयार झाला आहे। खरपूस असा चांगला भाजून घ्यायचा आणि हा पराठा भाजायला थोडासा वेळ लागतो कारण की ह्यामध्ये कोबी आहे आणि कोबी चांगला शिजण्यासाठी भाजण्यासाठी जरा वेळ लागतो, त्यामुळे गॅस बारीक करूनच हा पराठा भाजून घ्यायचा। तर बघा मस्त असा पराठा भाजून घेत आहे। हा सगळेच अशा पद्धतीने मी पराठे तयार करून घेणार आहे। तर चहा पराठा आपला रेडी झाला आहे आणि हे काढून घेतलंय बघा मस्त असे पराठे दिसत आहेत। तर माझे चॅनल बघायला तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका। तर बघा नक्की ट्राय करून बघा। धन्यवाद।